इराणमध्ये विविध भागांमध्ये मोठे हल्ले सुरू आहेत। इराणकडून इस्रायल विरुद्ध प्रतिबंधित बॉम्बचा वापर होत असल्याची माहिती मिळाली आहे। या हल्ल्यामुळे युद्ध अधिक घातक बनत चाललंय। तणाव वाढत असल्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती गंभीर झाली आहे। सुरक्षिततेसाठी जागतिक देशांनी लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय। अमेरिकन सैन्य आणि इस्रायली हवाई दल तेहरानमधील प्रमुख इराणी टार्गेटवर बॉम्ब हल्ला करत आहेत। इराण कारवाई करत अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ला करत आहे। आखाती देशातील अमेरिकेचं लष्कर जवळपास उद्ध्वस्त झालं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणकडून सौदी अरेबियातील तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आलाय, ज्यात मोठे नुकसान झाले। इराणच्या निशाण्यावर दुबईचं विमानतळ आहे। पुन्हा इराणकडून मोठा हल्ला दुबईच्या विमानतळावर करण्यात आला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण विरोधात थेट मैदानात उतरले आहेत। दरम्यान ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय। यावेळी हमासवरील हल्ल्याचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की 7 ऑक्टोबर 2023 विसरू नका। मागील काही वर्षात घडलेल्या गोष्टीही विसरू नका। 7 ऑक्टोबर 2023 ची पार्श्वभूमी पाहिली तर हमास, इराण आणि अन्य सशस्त्र गटांनी इस्रायलवर व्यापक हल्ला केला होता। इस्रायलच्या दक्षिणेकडील सीमा आणि गाझा पट्टीच्या आसपासच्या भागात हल्ला करण्यात आला होता। रॉकेट, जमीन, समुद्र आणि हवेतून एकत्रितपणे हा हल्ला करण्यात आला। संगीत महोत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरही हल्ला झाला होता। 2000हून अधिक रॉकेट्स एकाच वेळी सोडण्यात आले। हल्लेखोरांनी सीमारेषा फोडून इस्रायलमधील सीमा भागात प्रवेश केला होता। या हल्ल्यामध्ये सुमारे किमान 1200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती। गाझा पट्टीतील सैनिकी आणि राजकीय तणाव वाढत असल्याने हमासने संपूर्ण तयारीसह हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलंय। इस्रायलमधील सुरक्षा कमकुवत करणे आणि जागतिक लक्ष वेधणे हल्ल्याचा उद्देश होता असंही स्पष्ट झालं। हा हल्ला फक्त एका दिवसाचा युद्धप्रयोग नव्हता, तर दशके चाललेल्या संघर्षाचा परिणाम आणि तणाव व्यक्त करणारा प्रचंड घटक होता असं मानलं गेलं। त्यानंतर हा हल्ला इस्रायलसाठी त्यांच्या स्वातंत्र्यानंतरचा सर्वात रक्तरंजित दिवस मानला जातो। ही पार्श्वभूमी पाहता इराणी राजवटीवरील हल्ल्याचं समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की आम्ही जे करत आहोत ते केवळ आमच्या देशासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान इस्रायलने देखील हा हल्ला विसरू नये असं ट्रम्प म्हणाले। अशातच इराणच्या नौदलाला टार्गेट करत मोठे हल्ले करण्यात आले। त्यांच्या युद्धनौका अमेरिकेने बुडवून टाकल्याची माहिती आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की आम्हाला युद्ध सुरू होण्यापूर्वी अंदाज आला होता की तेलाच्या किमतीत वाढ होईल आणि त्या वाढल्या, पण जशा तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या तशाच त्या झपाट्याने कमी देखील होतील। आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एक मोठा कॅन्सर नष्ट करू। आम्ही कॅन्सरला त्याच्या मुळासह उपटून टाकणार असल्याचं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय। तेलाच्या किमती गगनाला पोहोचल्या आहेत आणि महागाईचा फटका संपूर्ण जगाला बसतोय। गॅसची मोठी समस्या निर्माण झाली आहे। युद्धाचा फटका सर्व देशांना बसलाय। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धादरम्यान पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढलेल्या तेलाच्या किमतीवर भाष्य केलं। त्यामुळे येत्या काळात तेलाच्या किमती कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।